नमस्कार. आज आपण स्त्रियांना कसा सेक्स आवडतो यावर चर्चा करणार आहोत. अनेक स्त्रियांनी सेक्स करताना पुरुषांच्या वर बसून करायला आवडत. याला काऊ गर्ल पोझिशन असे म्हणतात. आता हीच पोझिशन का आवडते हे तुम्हाला माहीत आहे का? याच उत्तर 99% पुरुषांना माहीत नसेल. आणि हा व्हिडिओ सर्व पुरुषांसाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे की इंटिमेसी म्हणजे फक्त शारीरिक जवळीक नाही. इंटिमेसी म्हणजे दोन व्यक्तींमधील भावनिक, मानसिक आणि विश्वासावर आधारित नातं. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसमोर कोणताही मुखवटा न घालता स्वतःसारखे राहू शकतात तेव्हा खरी इंटिमेसी तयार होते. आणि हीच गोष्ट नात्याला मजबूत बनवते. आपल्या समाजात अजूनही या विषयावर मोकळेपणाने बोलण्याची सवय नाही. त्यामुळे लोक अनेक वेळा इंटरनेटवरून, चित्रपटांमधून किंवा चुकीच्या स्रोतांमधून माहिती घेतात. पण ही माहिती नेहमीच वास्तवाशी जुळणारी असेल असं नाही. त्यामुळे अनेक वेळा अपेक्षा वाढतात आणि प्रत्यक्ष अनुभव वेगळा येतो. यामुळे निराशा निर्माण होते. म्हणूनच योग्य माहिती आणि समज असणं खूप महत्त्वाचं आहे. नात्यातील जवळीक ही एका दिवसात तयार होत नाही. ती हळूहळू तयार होते. त्यासाठी वेळ, संयम आणि एकमेकांबद्दल समज आवश्यक असते. अनेक लोक लगेचच परिपूर्ण अनुभवाची अपेक्षा करतात. पण वास्तवात प्रत्येक नातं वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि भावना वेगळ्या असतात. आता आपण कम्फर्टबद्दल बोलूया. कम्फर्ट म्हणजे फक्त शारीरिक आराम नाही, तर मानसिक आणि भावनिक सुरक्षिततासुद्धा आहे. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत सुरक्षित वाटत नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे ओपन होऊ शकणार नाही. आणि जर ओपननेस नसेल तर इंटिमेसी पूर्ण होऊ शकत नाही. ट्रस्ट हा इंटिमेसीचा पाया आहे. विश्वास नसलेलं नातं जास्त काळ टिकू शकत नाही. विश्वास तयार होण्यासाठी प्रामाणिकपणा, सातत्य आणि एकमेकांचा आदर आवश्यक असतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून ट्रस्ट तयार होतो. जसं की पार्टनरचं ऐकणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं. कम्युनिकेशन हा नात्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अनेक वेळा लोकांना असं वाटतं की तो किंवा ती आपोआप समजून घेईल. पण असं क्वचितच होतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे आपले विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतंय, मला हे कम्फर्टेबल वाटतं, मला हे नको आहे, अशा साध्या वाक्यांनीसुद्धा नातं खूप सुधारू शकतं. कम्युनिकेशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐकणं. फक्त स्वतःचं बोलणं नाही तर पार्टनर काय सांगतोय हे लक्षपूर्वक ऐकणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कोणाला मनापासून ऐकता तेव्हा त्याला आपलं महत्त्व जाणवतं. आता आपण कंट्रोल आणि फ्रीडम या संकल्पनांकडे बघूया. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण असावं असं वाटतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की मी माझ्या कम्फर्टनुसार निर्णय घेऊ शकतो किंवा घेऊ शकते, तेव्हा ती व्यक्ती जास्त कॉन्फिडंट होते. ही भावना नात्यात सुद्धा खूप महत्त्वाची आहे. अनेक महिलांसाठी कंट्रोल ही एक एम्पॉवरिंग गोष्ट असते. कारण त्यांना त्यांच्या शरीराच्या आणि भावनांच्या गरजा समजून घेता येतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंट्रोल म्हणजे डॉमिनेशन नाही. कंट्रोल म्हणजे स्वतःच्या कम्फर्टनुसार गोष्टी ॲडजस्ट करणं. रिलॅक्सेशन हा इंटिमेसीचा आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे. जर मन शांत नसेल तर कोणताही अनुभव पूर्णपणे एन्जॉय करता येत नाही. आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस खूप वाढला आहे. त्यामुळे इंटिमेसीच्या वेळीसुद्धा मनात अनेक विचार चालू असतात. हे थॉट्स बाजूला ठेवून त्या क्षणात जगणं खूप गरजेचं आहे. इमोशनल कनेक्शन हा इंटिमेसीचा खरा आत्मा आहे. शारीरिक जवळीक काही वेळासाठी असते, पण इमोशनल कनेक्शन दीर्घकाळ टिकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इमोशनली कनेक्ट होता तेव्हा तुमचं नातं अधिक मजबूत होतं. कंपॅरिझन हा आजच्या काळातील एक मोठा धोका आहे. सोशल मीडियावर जे दिसतं ते नेहमी वास्तव नसतं. प्रत्येक नातं वेगळं असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या अनुभवाशी स्वतःचं नातं कंपेअर करणं टाळलं पाहिजे. कन्सेंट आणि रिस्पेक्ट या दोन गोष्टी प्रत्येक नात्यात अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी दोघांची तयारी असणं गरजेचं आहे. जबरदस्ती किंवा दबाव टाकून काहीही केल्यास नात्यात दुरावा निर्माण होतो. बाउंड्रीज समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादांचा आदर करणं म्हणजेच खरं प्रेम. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या बाउंड्रीज रिस्पेक्ट करता तेव्हा ट्रस्ट वाढतो. पेशन्स हा नात्याचा एक अत्यावश्यक भाग आहे. प्रत्येक व्यक्तीला ओपन होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे घाई न करता शांतपणे आणि समजून घेऊन पुढे जाणं आवश्यक आहे. सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःला समजून घेणं. तुम्हाला काय आवडतं, काय नाही हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्हालाच माहीत नसेल तर तुम्ही ते दुसऱ्याला कसं सांगणार? कन्सिस्टन्सी ही नात्याची ताकद आहे. एकदा चांगलं वागून नंतर विसरणं उपयोगाचं नाही. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून नातं मजबूत होतं. एक्सपेक्टेशन्स रिअलिस्टिक असणं खूप महत्त्वाचं आहे. अवास्तव अपेक्षा ठेवल्यास निराशा येते. त्यामुळे वास्तव स्वीकारून पुढे जाणं आवश्यक आहे. ॲक्सेप्टन्स म्हणजे पार्टनरला जसा आहे तसा स्वीकारणं. ही गोष्ट नात्यात सुरक्षितता निर्माण करते. इमोशनल सेफ्टी ही इंटिमेसीची फाउंडेशन आहे. जर तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही ओपन होता. ग्रोथ आणि ॲडॅप्टेबिलिटी या गोष्टी नात्यात खूप महत्त्वाच्या आहेत. वेळेनुसार बदल स्वीकारणं गरजेचं आहे. इंटिमेसी ही एक प्रवास आहे, डेस्टिनेशन नाही. प्रत्येक दिवस नवीन शिकवण देतो. शेवटी एवढंच, कोणतीही टेक्निक किंवा ट्रेंड महत्त्वाचा नाही. महत्त्वाचं आहे तुमचं नातं, तुमचा विश्वास आणि तुमचं कनेक्शन. नातं हे फक्त शरीराचं नसतं, ते मनाचं असतं. आणि जेव्हा मनं जोडली जातात तेव्हाच खरं समाधान मिळतं. जर तुम्हाला असेच प्रॅक्टिकल आणि रिलेशनशिप इम्प्रूव्ह करणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.